शाश्वत विकास उद्दिष्टे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. संयुक्त राष्ट्राची शाश्वत विकास परिषद 2012 जिलाच रिओ 20 असे सुद्धा म्हणतात, जी ब्राझीलमध्ये भरली होती. यामध्ये द फ्युचर वी वॉन्ट हा अहवाल सादर करण्यात आला. तसेच 17 शाश्वत विकास उद्दिष्ट निश्चित करण्यात आली. शाश्वत विकास उद्दिष्टामध्ये व्यापक स्तरावर शाश्वत विकासातील विविध घटकांचा विचार करण्यात आला आहे. संयुक्त राष्ट्राच्या जनरल असेंब्लीच्या म्हणजेच युनायटेड नेशन जनरल असेंब्लीच्या 17व्या परिषदेमध्ये 2015 मध्ये 17 शाश्वत विकास उद्दिष्टांची घोषणा करण्यात आली आणि या अंतर्गत 169 लक्ष्यांची म्हणजेच टार्गेट्सची घोषणा करण्यात आली. शाश्वत विकासाची ही 17 उद्दिष्टे पुढील 15 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजेच 2030 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आले. शाश्वत विकासाची उद्दिष्टे अंमलबजावणी जानेवारी 2016 ते 2030 पर्यंत केली जाणार आहे. सहस्त्र विकास उद्दिष्टांच्या तुलनेत शाश्वत विकास उद्दिष्टे अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक आहेत. शाश्वत विकासांची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सर्व प्रकारच्या दारिद्र्याचे निर्मूलन करणे. 2. भूक निर्मूलन, अन्न सुरक्षितता प्रगत करणे, पोषणामध्ये सुधारणा करणे आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे. 3. आरोग्यपूर्ण जीवनपद्धती विकसित करणे आणि सर्व गटातील कल्याणांना चालना देणे. 4. सर्वसमावेशक, समानतापूर्वक आणि दर्जेदार शिक्षण उपलब्ध करणे आणि जीवनभर शिक्षणाच्या सर्वांना संधी उपलब्ध करून देणे. 5. लिंग समानता निर्माण करणे, मुली आणि स्त्रियांचे सक्षमीकरण करणे. 6. पाणी आणि स्वच्छता यांची उपलब्धता, पाणी आणि स्वच्छतेचे शाश्वत व्यवस्थापन करणे. 7. परवडणारी, भरवशाची, आधुनिक व शाश्वत ऊर्जा सर्वांना उपलब्ध करून देणे. 8. शाश्वत आणि सर्वसमावेशक आर्थिक वृद्धीला चालना देणे, संपूर्ण उत्पादक रोजगाराची निर्मिती, सर्वांना अत्यंत चांगला रोजगार निर्माण करून देणे. 9. पायाभूत संरचनांचा विकास, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण आणि नाविन्यपूर्णता यांना चालना देणे. 10. राष्ट्रांतर्गत आणि राष्ट्रांमध्ये असणारी विषमता कमी करणे. 11. मानवी वसाहती आणि शहरांची सर्वसमावेशक, सुरक्षित, चैतन्यदायी आणि शाश्वत रचना निर्माण करणे. 12. शाश्वत उत्पादन आणि उपभोग पद्धतीचा अवलंब करणे. 13. हवामान बदल आणि हवामान बदलाच्या परिणामांसंदर्भात जलद कृती योजना तयार करणे. 14. शाश्वत विकासासाठी समुद्र, महासागर आणि सागरी परिसंस्थेचे परिरक्षण करणे. 15. भूपृष्ठीय परिसंस्थेचे शाश्वत उपयोजन, संरक्षण आणि पुनर्निर्माण करणे. जंगलाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरण रोखणे, भूमी अवनती रोखणे आणि जैवविविधतेची हानी रोखणे. 16. विकासासाठी शांततापूर्ण व सर्वसमावेशक समाज निर्मितीसाठी प्रोत्साहन देणे, सर्वांना न्याय, सर्व स्तरावर परिणामकारक, उत्तरदायी व सर्वसमावेशक संस्थांची निर्मिती करणे. 17. शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे आणि अंमलबजावणीसाठी
आवश्यक साधनांचे सक्षमीकरण करणे.